तलावांचं शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभीकरणाची कामं करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत तलावांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामं करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या। या दौऱ्याची सुरुवात कसराळी तलाव इथून करण्यात आली। त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली, ब्रह्माळा, घोसाळे, मर्दाडे, गोकुळनगर तलाव इत्यादींची पाहणी करण्यात आली। यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक उपस्थित होते। या दौऱ्याची सुरुवात कसराळी तलाव इथून करण्यात आली। कसराळी तलाव इथे असलेले विद्युत डीपी ट्रान्सफर करणं तसंच ज्या इंटरनेटच्या केबल्स तलावातून गेल्या आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात। तसंच तलाव परिसरात असलेले शौचालय नेहमी स्वच्छ राहील आणि मुबलक पाणी तिथे असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौरांनी दिल्या। सिद्धेश्वर तलाव परिसरातील उद्यानाच्या दुरावस्थेबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत उद्यानात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात। या ठिकाणची ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची असलेली शेडची दुरुस्ती करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या चाळीतील सांडपाण्यासाठी गटाराची सोय करण्यात यावी। तसंच तलावांच्या बाजूला असलेला कचरा नियमित उचलण्यात यावा असं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केलं। मखमाली तलावातील गाळ काढणं, भिंतीचं काम करणं आणि तलावाचं कारंज बनवणं तसंच ब्रह्माळा तलाव परिसरात सद्यस्थितीत एक शौचालय असून अजून एक शौचालय उभारणं तसंच तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत। घोसाळे तलाव परिसर सुस्थितीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात। मर्दाडे तलाव परिसरात विद्युत दिव्यांची सोय करण्याच्या सूचना केल्या। तसंच गोकुळनगर तलाव परिसराच्या आजूबाजूचं डेब्रिज उचलणं, तलावातील गाळ काढणं आवश्यक असल्याचं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचे व्यापक नियोजन करण्यात येते। एकात्मिक तलाव संवर्धन उपक्रमांतर्गत तलावांचं पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात येत असून राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत शहरातील तलाव परिसरात सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा पाहणी दौरा केला असल्याचं महापौरांनी नमूद केलं। यावेळेला तलाव परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याशी संवाद देखील साधला। त्या ठिकाणी मांडण्यात आला। त्याच पद्धतीने गाळ काढण्याच्या सूचना देखील काही दिवसांपूर्वी आपण दिलेल्या होत्या। काय सांगाल? खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत। तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे। खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत पण आज त्यापैकी 6-7 तलाव आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ। आज कसराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोलबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे। आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी असते तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे। तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत। स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे। गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल। मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलाव। मॅडम